पंढरपुरात माघी यात्रेसाठी 5 लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद तयार। याशिवाय एकादशीला उपवास असणाऱ्या भाविकांसाठी 50,000 राजगिराचे लाडू सुद्धा उपलब्ध। पणन विभागानं सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील, कोकाटे यांनी केलं स्पष्ट। दुसऱ्या दिवशी सुद्धा संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाची कारवाई सुरू। चौकशी सुरू असताना निंबाळकरांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जमाव। महाराष्ट्र केसरीमधील वादावरती पडदा टाकण्यासाठी सांगलीमध्ये पुन्हा सामना घेण्याची चंद्रहार पाटील यांची तयारी। 25 लाखाच्या बक्षिसाची घोषणा। पाटलांच्या प्रस्तावाबाबत मोहोळ सकारात्मक, शिवराज राक्षे याच्या निर्णयाकडे लक्ष। गोंदियामध्ये मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम। संबंधित शाळेनं माहिती देऊन सुद्धा बोर्डानं केलं दुर्लक्ष। मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यांपूर्वीच झालाय मृत्यू। भारतीय लष्कराची ताकद वाढली। अँटी आर्मर वेपन सिस्टीम 84 सशस्त्र दलांमध्ये दाखल। स्वीडिश डिफेन्स कंपनी साबनं भारतीय सशस्त्र दलांना त्यांच्या नवीन पिढीच्या अँटी आर्मर वेपन सिस्टीम 84 ची डिलिव्हरी केली पूर्ण। तिन्ही फॉर्मॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यामध्ये 3 आणि 3 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा हर्षित राणा पहिला भारतीय गोलंदाज। ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटीमध्ये 3 विकेट्स, पुण्यामध्ये T20 मध्ये पदार्पण करताना 3 विकेट्स आणि आताही 3 विकेट्स घेतल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।